अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। शेतकरी वार्ता न्यूज MS-20 माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांचे अंजना नदीच्या पुलावर जल आंदोलन। अंजना नदीच्या वाहत्या पाण्यात कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन। कोळंबी भारंबा रस्त्यावरील अपूर्ण पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून पुलाच्या मध्यभागी ठिय्या आंदोलन सुरू केले। विशेष म्हणजे हे आंदोलन वाहत्या पाण्यात सुरू असून त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील पाण्यात बसले आहेत। जोपर्यंत या पुलाचा प्रश्न मार्गी लागत नाही किंवा ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा माजी आमदार जाधव यांनी दिलाय। या रस्त्यावरून दूध उत्पादक शेतकरी सकाळ संध्याकाळ ये-जा करीत असतात। तसेच कोळंबी भारंबा तांडा, गोकुळवाडी, पळशी बुद्रुक, पळशी खुर्द, जैतखेडा आदी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने या मार्गावरून प्रवास करतात। मात्र अंजना नदीला गेल्या 8 दिवसात तिसऱ्यांदा आलेल्या महापुरामुळे तांडा, भारंबा, कोळंबी, माडेगाव आदी गावातील गावकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांच्या पिशोर येथील गावासोबत संपर्क तुटला। पिशोर परिसरात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येणे जाणे बंद झाल्यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय। कॉन्ट्रॅक्टरने उभारलेला पर्यायी रस्ता अलीकडील जोरदार पावसामुळे वाहून गेला असून सध्या दोन्ही बाजूंचा संपर्क तुटलाय। गेल्या अनेक वर्षापासून या पुलाचे काम प्रलंबित आहे। काही दिवसांपूर्वी या बांधकामावरून वाद उद्भवला, त्यामुळे हे काम कधी पूर्ण होईल याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। परिणामी ग्रामस्थांनी हे काम तातडीने पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आंदोलनस्थळी सकाळपासून पोलीस व होमगार्ड तैनात होते। महसूल विभागामार्फत मंडळ अधिकारी AK पटरे, तलाठी NN गवडी, SD बिस्पुते, सचिन मोरे, कोतवाल, हरुण शेख, रशीद शेख आदी उपस्थित होते। मात्र महसूल प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आला नाही। दरम्यान इंजिनियर जालिंदर सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांचा फोन बंद होता। तसेच कॉन्ट्रॅक्टर सचिन आचसरे यांच्याशीही संपर्क साधता आला नाही। दरम्यान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करताना म्हटले की 3 दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी या पुलावरून दोर धरून दूध आणत आहे। सायंकाळी पाऊस पडल्यास अंजना नदीला पुन्हा पूर येऊ शकतो। आम्ही पुरात वाहून जावे अशीच प्रशासन वाट पाहत आहे काय, असा ज्वलंत सवाल त्यांनी समाज माध्यमातून उपस्थित केलाय। जय श्रीराम। आपण इथे बघू शकतो की अंजना नदीच्या पात्रात आम्ही सगळेजण बसतोय दिवसभर आणि या पात्रामधून खरं तर संपर्क तुटलेल्या गावांचा संपर्क पुन्हा जोडावा म्हणून ते पुलाचं काम चालू होतं आणि बंद पडलं होतं, ते पूर्ववत सुरू करण्याच्या संबंधी तातडीची कारवाई व्हावी म्हणून आम्ही हे सगळं केलंय। पण त्याचबरोबर असंही लक्षात येत आहे की प्रशासन सामनाच करायला तयार नाही। सामना म्हणजे बोलायला पण तयार नाही। कंत्राटदार पळून गेले, इंजिनियर पळून गेले, आमदार काहीतरी तिकडे मुंबईमध्ये बसून फोटो काढतायत। पेंडिंग कामं, नवीन कामं जाऊ द्या हो, नवीन मंजुऱ्या, निधी मिळणार आहे, नुकसान भरपाई मिळणार आहे, निवेदन दिलंय वगैरे वगैरे, पण जे आता इथे सध्या या पात्रामध्ये जे काम चाललंय, जे बंद पडलेलं आहे, त्या बंद पडलेल्या कामाला पूर्ववत सुरू करायला काय अडचण होती? जेव्हा एकनाथ शिंदे निधी देतील तेव्हा देतील, जेव्हा मुख्यमंत्री देतील तेव्हा देतील, जेव्हा पुनर्वसन मंत्री देतील तेव्हा देतील, अजून कोणते मंत्री असतील जेव्हा देतील तेव्हा देतील। पण जे ऑलरेडी आपल्याकडे पोहोचलेला पैसा आहे, ज्याचं कंत्राट दिलेलं आहे तुम्ही, ते का बंद आहे? प्रश्न आहे। आणि ते का पूर्ववत सुरू करण्याच्या संबंधीचं ज्यावेळेला आंदोलन पात्रात होतं त्यावेळेला देखील कंत्राटदार आणि इंजिनियर येत नाही, मग आमदार काय तिकडे केल्या खाते का? आता आमदारांविषयी नाही बोलायचं, काय करते महिला आहेत, अहो महिलांकडून काय झालं? महिला पोलीस, महिला कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचं नाही, कारण कधी महिला आहेत। महिला म्हटल्याच्या नंतर त्यांना कुठलाही गोंधळ करण्याचा अधिकार प्राप्त होतो का? महिला आणि पुरुष समान आहे आपण म्हणतो ना, मग समानता इथे पण दिसली पाहिजे। लोकप्रतिनिधी आहेत आमदार, कशा झाल्यात, काय झाल्यात, महाराष्ट्राच्या निवडणुका कशा झाल्यात जगाने पाहिलेत, सारे चोरीनेच झालेत। पण आता बसल्यात ना खुर्चीत, करायचं काम आणि नाही करायचं तर मग लोक टीकेला सामोरे जावं लागणार आहे। आणि जर काहीच म्हणायचं नाही असं म्हणणं असेल मग घेऊन गप्पा बसा, तर ते लोक कन्नड सोयगाव मतदारसंघातलं नाहीयेत। इकडे एकदाच आमदार होतो माणूस, दोनदा नाही होत। फक्त कैलासवासी रायबांजी जाधव साहेब, कैलासवासी नागतकर अप्पा आणि मी, ज्याला या बायका नालायक म्हणतात,
एवढे 3च लोक दोनदा अन्याय झालेत, बाकी कोण नाही झालं. म्हणून मला एवढंच म्हणायचंय की आता एल्गार हा मोठ्या प्रमाणात करावा लागेल. सामनाच करायची तयारी नाहीये तर बोलणार कोणाबरोबर अशी परिस्थिती आहे. म्हणून काहीतरी करावं लागेल. धन्यवाद.